तुम्ही कधी अशा वाघिणीबद्दल ऐकलंय का, जिच्या एका डरकाळीने संपूर्ण जंगल थरथर कापायचं, पण तिच्या मनात मात्र करुणेचा सागर होता? आज आपण भेटणार आहोत चांदोलीच्या जंगलाची राणी तारा वाघीण हिला. चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे शूर तारा आणि जंगलाचे रक्षण. सांगलीच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात तारा नावाची एक डौलदार वाघीण राहायची. तारा केवळ तिच्या शक्तीसाठीच नाही, तर तिच्या समंजसपणासाठी संपूर्ण जंगलात प्रसिद्ध होती. एकदा कडक उन्हाळ्यात चांदोली धरणाचे पाणी आटले आणि जंगलात वणवा पेटला. सर्व प्राणी घाबरून सैरावैरा धावू लागले. हरणांची काही पिल्ले धुरामुळे रस्ता विसरली आणि आगीच्या दिशेने जाऊ लागली. हे पाहून ताराने मोठी गर्जना केली. त्या आवाजाने घाबरलेली पिल्ले थांबली. ताराने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धुराच्या लोटांमधून वाट काढत त्या पिल्लांना गाठले. तिने त्यांना सुरक्षितपणे धरणाच्या काठावर, जिथे पाणी होते, तिथे नेले. ताराच्या या धाडसामुळे लहानग्या जीवांचे प्राण वाचले. त्या दिवशी जंगलातील सर्व प्राण्यांना समजले की खरा राजा तोच असतो, जो संकटकाळी दुसऱ्यांचे रक्षण करतो. बोध: संकटकाळी घाबरून न जाता धैर्याने इतरांना मदत करणे हेच खरे शौर्य आहे. बालमित्रांनो, चांदोलीचं हे जंगल आणि तिथले प्राणी आपली संपत्ती आहेत. तारा वाघिणीसारखे प्राणी या निसर्गाचा समतोल राखतात. आपणही आपल्या निसर्गावर प्रेम करूया आणि त्याचं रक्षण करूया. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.